मतमोजणीसाठी अवघे 10 मिनिटं आता उरलेली आहेत आणि नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकमध्ये सुद्धा आता काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग रूम मध्ये आता प्रतिनिधी सोडायला देखील सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळामध्ये स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम च्या मशीन बाहेर आणल्या जातील आणि त्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे। 2 तारखेला मतदान झालंय तेव्हापासून स्ट्रॉंग रूम मध्ये खडा पहारा देत या ईव्हीएम तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आज निकालाच्या दिवशी ईव्हीएम बाहेर काढल्या जातील। नाशिकमध्ये 10 वाजता बरोबर मतमोजणीला सुरुवात होईल। सगळी जय्यत तयारी आहे आणि आता जे अधिकारी आहेत त्यांना स्ट्रॉंग रूम मध्ये सोडलं जात आहे। त्यांच्याकडे ईव्हीएम सुपूर्द केल्या जातील आणि मग जी काही व्यवस्था करण्यात आली आहे मतमोजणीसाठी तिथे बरोबर 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात आणि एक एक कल अंदाज आणि निकाल सुद्धा TV9 मराठीवरती सर्वात प्रथम आमदार खासदार यांच्या बरोबर असतील। मंत्र्यांची प्रतिष्ठा देखील पणाला आहे, त्यामुळे नाशिककडे सर्वांचं लक्ष असणार आहे। थोड्याच वेळामध्ये आता स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम मशीन बाहेर काढल्या जातील। पुढच्या 10 मिनिटांमध्ये आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होईल। TV9च्या संपूर्ण स्क्रीनवर आपल्याला हा संपूर्ण निकाल पाहता येणार आहे। पुढच्या 1 ते 2 तासामध्ये हा सगळा निकाल आपल्या समोर येणार आहे। तसंच ज्या बिनविरोध ठरलेले आहेत तर ते देखील आकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नगरसेवक पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी कोण आघाडीवर कोण पिछाडीवर कोणाला किती जागा या सगळ्या संदर्भातले आकडे तुम्हाला वेगवान TV9 मराठीवरती बघता येतील। तर इथे नगर परिषद नगरपालिका यांच्या निवडणुकांचा निकाल आता लागतोय। अशा वेळेला महापालिकांसाठी देखील जोरदार तयारी भाजपकडनं आता सुरू झाली आहे। मुंबई भाजपकडनं पालिका निवडणुकांसाठी आता वॉर रूम तयार करण्यात आलेले आहेत। एक निवडणूक संपत नाही, त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत दुसऱ्या निवडणुकांची तयारी सुद्धा भाजपनं सुरू केली आहे। आज सकाळी 10 वाजता बरोबर पियुष गोयल, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, अमित साटम यांच्या उपस्थितीत वॉर रूम तयार केली जाणार आहे आणि सकाळी 10 वाजता त्याचं उद्घाटन होणार आहे। तर थोड्याच वेळामध्ये आता नगर परिषद नगरपंचायतींचा निकाल जो आहे तो आपल्या समोर येणार आहे। सगळ्या दिग्गजांची प्रतिष्ठा त्याचबरोबर आमदारांचे नातलग त्यांच्या पत्नी देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुकांकडे लक्ष लागलंय। कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते, मात्र ही नेत्यांची निवडणूक आता समोर आपल्याला दिसत आहे। सगळेच वॉर रूम